पोरीनो, असं का वागता तुम्ही? तुम्हाला या गोष्टीची जाणीव नसते का की आपल्या एखाद्या चुकीच्या वागण्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, एखादं कुटुंब रस्त्यावरती येऊ शकतं. हा ऍक्च्युली माझा राग नाहीये, तर मी ही वस्तुस्थिती तुम्हाला समजून सांगतोय. आज मदर्स डेला कोल्हापूरहून एक आई माझ्याकडे येते, अर्धा तास माझ्याजवळ येऊन इथे रडते आणि मला म्हणते की रोहित, मला फक्त तूच न्याय देऊ शकतोस. कारण तिने तिच्या स्वतःच्या डोळ्यासमोर तिचा 28 वर्षांचा मुलगा देवाघरी जाताना पाहिलाय. कोल्हापूरहून एक आई, बाबा आणि त्यांचा लहान मुलगा तिघेजण आज माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की रोहित दादा, तुम्हाला न्याय देऊ शकतोयस. आमच्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ते खूप चुकीचं घडलंय आणि त्याच्यातून लाखो पालकांना समजू दे की असं वागल्यानंतर एखाद्या कुटुंबाचं काय होऊ शकतं, एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणजे एखादी मुलगी त्या मुलाच्या आयुष्यामध्ये येते, तुम्हाला आवडतोस म्हणून सांगते, घरी बोलणी होते, घरातल्यांचा होकार मिळवते, साखरपुडा होतो, 1,500-2,000 हजार लोकांना बोलवून लग्नाची तारीख ठरते आणि साखरपुड्यानंतर ती मुलगी त्या मुलावरती कंडिशन्स घालायला चालू करते की लग्नानंतर मी सेपरेट राहणार, मी माझ्या मित्रांसोबत, सिंगल मित्रांसोबत फिरायला जाणार, मला आई वडील तुझे जवळ नको आहेत. अशा सगळ्या गोष्टी त्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्या मुलाला गोष्टी कुठेतरी खटकतात, पटत नाहीत आणि मग अचानक साखरपुडा झाल्यानंतर सुद्धा ती मुलगी म्हणते की आता मला तुझ्यासोबत लग्नच करायचं नाहीये. आयुष्यामध्ये कधीही कुठल्या मुलगीसोबत अटॅच न झालेला हा मुलगा 2 महिन्यामध्ये त्या मुलगीसोबत इतका अटॅच होतो की त्या मुलगीला सर्वस्व मानून बसतो आणि तिने दिलेला तो नकार त्याला तो सहन होत नाही आणि लग्नाची तारीख ज्या दिवशी ठरलेली असते त्याच तारखेला स्वतःच्या आई वडिलांसमोर विष पिऊन स्वतःला संपवून घेतोय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचा पॉडकास्ट मी केलेला आहे आपल्या न्यू प्लॅटफॉर्मवरती, इमोशनल रूम या चॅनलवरती. तो मंगळवारी रिलीज होईलच. मला जास्त काही सांगायचं नाही, पण आपल्या कुठल्याही वागण्यामुळे, आपल्या कुठल्याही, तुम्हाला जर एखादा मुलगा वेगळ्या पद्धतीचा आवडतोय ना, तर तुम्ही तुमच्या पद्धतीचा मुलगा करा, पण एखाद्या चांगल्या मुलाच्या आयुष्यामध्ये जाऊन चांगल्या मुलाच्या आयुष्याची वाट लावू नका. आणि मी मुलांना सुद्धा सांगेल की तुम्ही सुद्धा कुठली तरी खोटी नाटी स्वप्न दाखवून कुठल्याही मुलीच्या आयुष्यासोबत खेळू नका. कारण काय होतं, 2 मिनिटाची तुमची मौज मजा होते, पण तुमच्या त्या मौज मजेपायी कुणाचं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं.